नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. 24चं सरकार या विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आणि संपूर्ण देशातील 96 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात निवडणूक आहे त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणी हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे पाटील, निलेश लंके, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, संदीपान भुमरे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, रक्षा खडसे अशा सगळ्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागणार आहे. आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे 4 जूनला समजेल. तेव्हा उद्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडतोय. महाराष्ट्रातला हा सेकंड लास्ट टप्पा म्हणायला हवा. 20 तारखेला महाराष्ट्रातली 5व्या टप्प्यातली शेवटची निवडणूक असेल. शेवटच्या टप्प्यातली इतरचे 2 टप्पे आहेत ते महाराष्ट्रात होणार नाहीये. मात्र हा चौथा टप्पा देखील अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे, कारण अनेक बिग फाईट्स या चौथ्या टप्प्यात देखील बघायला मिळतील. दरम्यान या चौथ्या टप्प्याच्या अनुषंगानं मागच्या आठवड्याभरात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. अनेकांची भाषणं गाजली, अनेक मुद्दे गाजले, जसं मुस्लिम आणि हिंदूंची वाढलेली कमी झालेली लोकसंख्या, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा जो अहवाल आला त्यातून ती आकडेवारी बरोबर चौथ्या टप्प्याच्या आधी समोर आली. नवनीत राणांनी देखील राज्यात हिंदू मुस्लिमांचा मुद्दा गाजवला. यासह मोदींच्या भाषणांनी देखील या चौथ्या टप्प्यात ट्विस्ट आणलेला होता. या सगळ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवातीला आपण सगळ्या मतदारसंघांमध्ये जाणार आहोत. आपले सगळे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जी बित्तम बातमी आतापर्यंतची आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आपण जाणार आहोत पुण्याला. अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. योगेश खरे नाशिकमधून आपल्याला जळगाव रावेरची बातमी देतील. संभाजीनगरातून विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेत. सोबतच लैलेश बारगजे देखील नगरमधून आपल्यासोबत आहेत आणि बीडमधून विष्णू बुर्गे आपल्याला सगळे तपशील आपल्यापर्यंत पोहोचवतील. सुरुवातीला अर्थातच आपण जाणार आहोत पुण्याला. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेत. अरुण, पुण्यामध्ये फक्त पुणे नाही तर पुणे, शिरूर, मावळ अशा 3 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा इथं आधीपासूनच बघायला मिळालेला होता. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते. या 3 मतदारसंघांसाठी कसं चित्र बघायला मिळालं थोडक्यात सांगा. आपल्याला माहिती आहे की आधी बारामतीची निवडणूक झाली, ती 3ऱ्या टप्प्यात निवडणूक मतदान त्या ठिकाणी पार पडलं होते. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला हा बारामती मतदारसंघ होता. आणि आता पुणे जिल्ह्यातले उर्वरित 3 मतदारसंघ, ज्याच्यामध्ये शिरूर, पुणे आणि मावळचा समावेश होतो. या 3ही ठिकाणी आपल्याला तशाच पद्धतीच्या लक्षवेधी लढती बघायला मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या 3ही ठिकाणच्या लढती ही महत्त्वाच्या आहेत, प्रतिष्ठेच्या आहेत. त्याचं कारण असं की म्हणजे आपण जर मावळचा जर उल्लेख करत असताना किंवा मावळचा विचार केला तर मावळमध्ये थेट लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना होते. उमेदवार कोण आहेत तर आधीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि दुसरे जे आहेत ते कधी काही अजित पवारांसोबत असलेले संजोग वगैरे, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ह्या निवडणुकीच्या आधी गेलेले आहेत. त्यामुळे दोघांमधली लढत ही लक्षवेधी ठरणार आहे, प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्याच वेळी इकडे हडपसर शिरूरमध्ये जर बघितलं तर अमोल कोल्हे, अभिनेते अमोल कोल्हे आणि माजी खासदार म्हणजे अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातली लढत होते. ही लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असणार आहे. त्यातही म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की हेच शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या आधीपर्यंत एकनाथ शिंदेसोबत होते. मात्र सोयीसाठी म्हणून त्यांना ते यांच्यासोबत गेले, अजित पवारांसोबत गेले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी याची लढत होते. आणि पुण्याच्या बाबतीत म्हणजे पुण्यामध्ये थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष होते. गेल्या 2 निवडणुका या ठिकाणी भाजपने जिंकलेल्या होत्या. गेल्या वेळी तर विक्रमी मताधिक्य होतं, 3.25 लाखाच्या वरती गिरीश बापट निवडून आले होते. आणि यावेळी तीच टक्केवारी कायम ठेवण्याचं आव्हान हे भारतीय जनता पक्षासमोर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जी लढत आहे ती मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर आहे. ज्या रवींद्र धंगेकरांनी कसब्याच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली होती आणि म्हणून ही निवडणूक लक्षवेधी ठरले. आणि ज्याचा उल्लेख आपण आता केलाय की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये तळ ठोकून होते. इतकंच नाही तर राज ठाकरेंची सभा देखील पुण्यातली गाजली. पुण्याचा रंग कोणीतरी बदलू पाहतोय हा संदेश देखील या निमित्ताने देण्याचा प्रयत्न केला गेला.
अरुण, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्याला पटापट सगळ्या मतदारसंघांचा आढावा घ्यायचा, त्यामुळे सगळ्या प्रतिनिधींनी थोडक्यात मुद्देसूद माहिती घेऊयात, म्हणजे क्रिस्पी होईल आणि आपल्याला लगेच चर्चेकडे देखील वळता येईल. योगेश खरेकडे मला जायचं आहे. योगेशजी, जळगाव आणि रावेरची निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची आहे. मात्र जळगावात ऐनवेळी सुरेश जैन यांचा पाठिंबा मोदींना म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला मिळाला. तिकडे रावेरमध्ये रक्षा खडसेंसाठी स्वतः खडसे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश झालेला नसला तरी देखील रक्षा खडसेंचा प्रचार करताना बघायला मिळाले. कसं चित्र या दोन मतदारसंघांमध्ये? खरंय, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जळगाव मतदारसंघाकडे आहे, कारण जळगाव आणि रावेर हे दोन्ही मतदारसंघांमध्ये गिरीश महाजन हे पालक आहेत. कारण गिरीश महाजन हे संकटमोचक भाजपचे म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महायुतीला या जागा मिळतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे मोठ्या रंगतदार या निवडणुका झाल्यात. जर आपण रावेरमध्ये बघितलं तर रक्षा खडसे गेल्या 2 टर्म या खासदार राहिलेल्या आहेत, त्यामुळे मोठी अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र जो महाविकास आघाडीने श्रीराम पवार यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे एकूणच नवीन चेहरा असल्यामुळे थोडासा जो कल आहे तो आपल्याला त्या बाजूला झुकताना दिसतोय. मात्र रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी छुप्या पद्धतीनं संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि आपल्या सुनबाईंची हॅट्रिक कशी होईल याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करताना दिसत आहे. तर जळगावमध्ये करण पवार विरुद्ध या ठिकाणी जो सामना रंगला आहे तो स्मिता वाघ असा रंगलेला आहे. या ठिकाणची जी लढाई आहे ती खरं म्हणजे या दोघं उमेदवारांची लढाई नाही, तर या दोघं माजी खासदार जे होते उन्मेष पाटील ते आणि विरुद्ध गिरीश महाजन अशी ती लढाई आहे. हे दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. ते भाजप उन्मेष पाटलांनी भाजपमधून बाहेर पडून महाविकास आघाडीत प्रवेश केला, शिवसेनेत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीचे ते उमेदवार होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी करण पवार यांना पुढे केलं आणि त्यामुळे या ठिकाणी पण मोठी रंगत आपल्याला पाहायला मिळते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 अजून राखीव मतदारसंघ आहेत. ते म्हणजे एक नंदुरबार मतदारसंघ जो आदिवासी मतदारसंघ आहे आणि शिर्डी मतदारसंघ हा एक राखीव मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सुद्धा चुरस आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये नंदुरबार मतदारसंघ प्रियंका गांधींच्या सभेमुळे पूर्णपणे चित्र या ठिकाणचं बदललेलं आहे. 2 वेळेस खासदार राहिलेल्या हिना गावित या ना तिसरी हॅट्रिक करणं शक्य होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण आता एकूणच जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात सध्या रंगतदार परिस्थिती या 3ही लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. निश्चित. योगेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्याला लगेच संभाजीनगरला जायचं आहे. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, एकीकडे संभाजीनगरात 2 शिवसैनिक आमने सामने उभे ठाकलेले आहेत शिवसेना फुटल्यामुळे, तर बीडमध्ये प्रीतम ऐवजी पंकजा मुंडेंना मैदानात उतरवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी सगळी फिल्डिंग लावण्यात आली. या 2 मतदारसंघांमध्ये कसं चित्र बघायला मिळालं? रेश्मा, संभाजीनगरपासून सुरुवात करूया. संभाजीनगरमध्ये जसं तुम्ही म्हणाले की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची दुहेरी लढत आहे आणि गेल्या वर्षी खासदार इम्तियाज जलील सुद्धा आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ही लढत तिहेरी होती असे ही चित्र होतं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे मुद्दे आणि गुद्दे आपण दोन्ही पाहिले, ते गाजत राहिले आणि त्यामुळे ही लढत आता सरळ सरळ शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे प्रचारातही मुद्दा फक्त एकमेकांची उणीदुनी काढणं, एकमेकांवर टीका करणं अशाच पद्धतीचा होता. विकास सगळ्यांनीच सोडून दिला आणि कोण कसं चांगलं आणि कोण वाईट खास करून शिवसेनेमध्ये हा सांगण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे आले, त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली, एकनाथ शिंदे आले, त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नीतीवर टीका केली. हे सगळं समीकरण संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं. आता संभाजीनगरचे मतदार या सगळ्याचा कसा अन्वयार्थ काढतात, कसा अर्थ घेतात त्यावरच आता पुढच्या निवडणुकीचं गणित ठरणार आहे. तर जालन्याचा विचार करूयात आपण. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांची 6वी वेळ आहे. सलग 6व्या वेळेस जर ते जिंकून आले तर खासदार होऊ शकतात. मात्र यावेळी निवडणूक रावसाहेब दानवेंना म्हणावी तशी सोपी नव्हती आणि त्याचं कारण होतं मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा आरक्षणाचं एपी सेंटर राज्यामध्ये जालना होतं आणि त्या जालन्यात जरांगे यांनी घेतलेली भूमिका निश्चितपणे महत्वाची ठरणार आहे. खरं तर जरांगेंनी त्यांची राजकीय भूमिका जाहीर केली नाही, मात्र ज्याने कोणी आपल्याला त्रास दिला असेल त्याला धडा शिकवा असे संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता याचा तोटा कोणाला होतो आणि याचा फायदा कोणाला होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तिसरी आणि महत्वाची निवडणूक आपण बीड म्हणूया. बीडमध्ये तर आता निवडणूक अक्षरशः भावनिक आवाहनावर गेली. आपण काल बघितलं की उदयनराजे कशा पद्धतीनं पंकजाला यावेळेस फसवू नका असं त्यांनी आवाहन केलं. तर धनंजय मुंडे हे सुद्धा माझ्या बहिणीला जिंकवून आणा, माझी बहीण ही भावी मंत्री आहे अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलंय. त्यामुळे आता या 3ही निवडणुकांमध्ये संभाजीनगरमध्ये मुद्दे आणि गुद्दे
तर जालन्यामध्ये आपण बघितले की कशा पद्धतीनं प्रचार करण्याची भाजपवर वेळ आली, तर भावनिक आवाहन आपण बीडमध्ये पाहतोय. त्यामुळे मतदार राजा या सगळ्याकडे कसं बघतो हेच आता उद्याच्या निवडणुकीच्या किंवा मतदाराच्या अनुषंगानं महत्वाचं ठरेल. निश्चित तेव्हा निवडणूक ही रंगतदार होणारच आहे. विशाल, तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपल्याला लगेच जायचंय नगरला. लैलेश बारगजे आता आपल्यासोबत आहेत. लैलेश, नगरमध्ये विखे विरुद्ध लंके हा सामना बघायला मिळतोय. इथे देखील बरीच अटीतटीची लढत आहे, काय सांगाल याबद्दल? निश्चितच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातली ही निवडणूक कुठल्याच उमेदवारासाठी सोपी राहिलेली नाहीये. गेल्या 45 दिवसापासून या मतदारसंघामध्ये नागरिकांनी प्रचार अनुभवला आहे आणि दोनही उमेदवारांनी 45 दिवस प्रचाराची राळ उडवलेली पाहायला मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके हे उमेदवारी करत आहेत, तर भाजपकडून सुजय विखे हे दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आणि गेल्या 45 दिवसामध्ये दोनही उमेदवारांनी प्रचार अक्षरशः वाड्या वस्त्यांवर नेऊन पोहोचवलेला आहे. डॉक्टर सुजय विखे यांनी सुरुवातीलाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महिला मेळावे घेऊन प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचबरोबर लगेच निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढून हे जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यात संपूर्ण मतदारसंघामध्ये जाऊन आपला वेगवेगळ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. या प्रचारामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रीय नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्व नेत्यांनी या मतदारसंघामध्ये सभा घेतलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. उद्या सकाळी या दोघांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या दोघांचं भवितव्य उद्या मतपेटीत कैद होणार आहे. आणि नेमकं कोणाला कौल मिळतो हे आता उद्या 6 वाजेनंतर हे बंद झालेलं असणार आहे आणि ते 4 तारखेला कळणार आहे. निश्चित लैलेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच. बीडला जाऊयात. विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विष्णू, बीडची निवडणूक, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. या निवडणुकीच्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? बीडमध्ये लोकसभा निवडणूक ही खरं तर केंद्रबिंदू ठरली म्हणावं लागेल महाराष्ट्रात. कारण या ठिकाणी पंकजा मुंडे स्वतः मैदानावरती उतरल्या होत्या, स्वतः लोकसभेच्या मैदानात होत्या. त्यामुळं या मतदारसंघाची चर्चा पहिल्यापासूनच होती. ज्यावेळेस पंकजा मुंडेंना तिकीट जाहीर झालं त्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रचारांचा धडाका लावला होता. अगदी छोट्या वस्ती वाड्यापर्यंत पंकजा मुंडेंनी प्रचार केला. बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर बजरंग सोनवणे हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. बजरंग सोनवणे ही गाव तंडे पिंजून काढल्याचं पाहायला मिळालं. एकूणच बीड जिल्ह्यामध्ये थेट निवडणूक पाहायला मिळाली. मतदारांना आता कसा कौल देतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र निवडणूक प्रचारामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे हे दोघंही सरशी घेताना पाहायला मिळाले. मतदान आता काही तासामध्ये होणार आहे. त्या अगोदर पंकजा मुंडेंनी जी रणनीती अवलंब केलेली होती, बजरंग सोनवणे यांनी रणनीती अवलंब केलेली होती, यात कुणाला यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सर्व निवडणुकीमध्ये आता फायदा कुणाला होणार आणि बीडमध्ये नेमकं लोकसभेची गणित कसे ठरणार हे काही काळात आपल्याला समोर येणार आहे. मतदान होणार आहे आणि मतदान रूपी कौल जनता कुणाच्या पाठीशी उभा करणार हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र दोन्ही जे उमेदवार आहे यावेळेसची फाईट ही तगडी झाली असंच म्हणावं लागेल. केशवजी, 4थ्या टप्प्यामध्ये मोदीजींनी एक भाषण केलं, पंतप्रधान मोदींनी, आणि त्यांनी वेगळाच ट्विस्ट आणलेला आहे. एकतर त्यांनी अदानी अंबानींचा काळा पैसा टेम्पो भरून राहुल गांधींकडे जातोय असं ते म्हणाले. अगदी 2-3 दिवसांपूर्वीच हिंदू आणि मुस्लिमांची लोकसंख्या कशी कमी जास्त होतीये त्याची आकडेवारी पंतप्रधान कार्यालयाकडून एका विभागाकडून समोर आली. दुसरीकडे अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामिनावरती बाहेर आले. त्यांनी मोदींवरती अनेक आरोप केले, अनेक दावे केले. ट्विस्ट वाढलाय 4थ्या टप्प्यात. एक तुम्ही मी वाट पाहतो तो आणखीन एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं दुर्लक्ष झालंय. म्हणजे तुम्ही जसं माननीय मोदीजींनी काय आरोप केले वगैरे सांगितलं, पण त्याचबरोबर एकूण या देशाची निवडणूक, या देशाच्या निवडणुकीचा निकाल कोणत्या दिशेने जातोय हेच सांगणारा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या मांडणीत नंतर राहून गेला, जो या टप्प्याच्या आधी आता नुकताच आला. तो म्हणजे माननीय शरद पवारांनी जे वक्तव्य केलं की 4 जून नंतर अनेक राजकीय पक्ष हे काँग्रेसमध्ये, छोटे राजकीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता असं आहे की शरद पवारांसारखा जो 40-50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय मुख्य ठिकाणी आहे
असं ज्याला असं म्हटलं जातं की जनतेची किंवा एकूण काय नाडी कळते, काय हवा कळते, अशा प्रकारचा नेता असं विधान करतो, ते विधान सहजपणे घेता येत नाही. या देशातलं निवडणुकीचे निकाल कोणत्या दिशेने जाणार आहेत याचीही साक्ष देणारं विधान आहे. आणि त्यामुळे जे पहिल्या 3 टप्प्यामध्ये झालं आणि महाराष्ट्रात जवळपास आपण शेवटी टप्प्याकडे जातो, त्याच्यानंतर एकच टप्पा शिल्लक होईल महाराष्ट्राचा. 3 टप्प्यामध्ये झालं त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण म्हणजे आमच्या पूर्वी सांगायचं तर एक मोठ्या यशाकडे आम्ही जातो आहोत. पुण्यासारखी लोकसभेची जागा आहे, बीड सारखी लोकसभेची जागा आहे, अनेक लोकसभेची जागा आहे जिथे मोठ्या मताधिक्याने आम्ही जिंकू असा विश्वास आता आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही सांगतोय की बाकीचे 3 मुद्दे जरी खरे असले आणि त्या मुद्द्यांबद्दल बोलायचं तर म्हणजे मुळात एक तर आणखीन एक थोडी टेक्निकल चूक आपण केली की पंतप्रधान ते जाहीर केलं नाही, एका शासकीय याच्यातनं त्याला अहवाल होता. पंतप्रधान कार्यालयाच्या एका विभागाकडून आलेला पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा तो अहवाल होता. पंतप्रधान कार्यालयाचा नाही, थोडं टेक्निकली त्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे एका विभागाने आर्थिक सल्लागार समितीचा, पंतप्रधान कार्यालय आर्थिक सल्लागार समितीचा तो अहवाल होता. मला सांगतोय, तेच सांगतोय तुम्हाला. त्यामुळे पंतप्रधान पहिलं तुमचं वाक्य असं होतं की पंतप्रधान एका विभागाचा. हा, तर त्यामुळे असं आहे की या ठिकाणी जी आकडेवारी आली त्याच्यामध्ये विषय काय, त्यामध्ये चर्चा जी आकडेवारी असेल त्यामध्ये चर्चा करायचं करू शकतो तुम्ही, त्यात आक्षेप कसलं कारण नाही की त्यामध्ये. किंवा अंबानी अडाणीवरती राहुल गांधी आम्ही नाकारलं पण नाही, चौकशी करा नुसतं असं त्यांनी म्हटलं. पण त्या सगळ्या विषयापेक्षा महाराष्ट्र किंवा देशातलं राजकारण जे चाललंय आणि 4 जूनला जे निकाल येणार आहेत हे सांगणारं महत्वाचं विधान शरद पवारांनी केलं. त्याची चर्चा म्हणून आपण आधी केली पाहिजे. हाच मुद्दा घेऊन मला अंकुश काकडे यांच्याकडे जायचंय. काकडेजी, उपाध्ये जे काही बोलतात ते आपल्याला पटतंय? उलट त्यांनी शरद पवारांचा मुद्दा देखील आणला की काँग्रेसमध्ये पक्ष विलीन होतील. या सगळ्यांबद्दल आपलं काय म्हणणं आहे? रेश्मा, तू जे प्रश्न विचारले त्याला बगल देऊन केशव उपाध्यायांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख या ठिकाणी केला. ठीक आहे, पवारसाहेब बोलले हे आम्ही नाकारत नाही, पण मग आता जर का त्यांचं म्हणणं असं की आता काँग्रेसची नाव बुडत चाललेली आहे, तर ती बुडत चाललेल्या नावाच्या बाबतीमध्ये पंतप्रधानांनी वक्तव्य केलं की शरद पवारांनी आता एनडीए मध्ये समाविष्ट व्हावं. हे आवाहन करण्याचं कारण काय होतं? तुम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 7-8 वेळाला महाराष्ट्रामध्ये आला, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपला जोरकस प्रचार चाललेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 45+ जाऊ असं म्हणत असताना पंतप्रधान सारख्या माणसाला, अमित शहा सारख्या माणसांना महाराष्ट्रामध्ये वरचेवर या ठिकाणी येणं हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते कमकुवत आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळवेल याच ते द्योतक आहे. आज त्यांनी उल्लेख केला की पुणे असेल किंवा काही मतदारसंघाचा, पण आज आपण परिस्थिती पाहिली तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघामध्ये निवडणूक होते. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी 1 जागा लढवते, काँग्रेस 1 जागा लढवते आणि उभाटा शिवसेना 1 जागा लढवते. नगरमध्ये आमची परिस्थिती चांगली आहे. आणि यावेळेच्या निवडणुका या कोणत्या विकासावरती किंवा कोणत्या देशाच्या मुद्द्यावरती झाल्या ते मला सांगा. सगळ्याच पक्षांनी कुठेही विकासाचा मुद्दा किंवा गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं किंवा विरोधक कसे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला नाही. व्यक्तिगत पातळीवरती आणि ते सुद्धा अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. महाराष्ट्राच्या नेत्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी पुण्यामध्ये केलेले वक्तव्य हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. उपाध्येंना त्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. उपाध्येजी बोला. असं आहे की आपण काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही त्या सोयीचं तेवढंच ऐकायचं असं एखाद्याने ठरवलं तर आपण काहीच करू शकत नाही. आता मी तर आता माननीय अंकुश काकडे आमचे खूप चांगले मित्र आहेत, त्यांना मी मोदीजींच्या भाषणाची सगळे पाठवायला तयार आहे. मोदीजी सातत्याने 10 वर्षात जे काम केलं ते सांगताय. मग आमचा प्रचारच मोदीची गॅरंटी, आम्ही बोलतो ते करून दाखवतो हे आम्ही बोललोय आणि अनेक 10 गोष्टी पटापट प्रत्येक सभेत सांगितल्या जातात, 10 पेक्षा अधिकच सांगितल्या जातात. या उद्धव ठाकरेंची सगळी भाषणं काढून बघा, माझा पक्ष पळवला, माझं अमुक केलं, माझं चिन्ह चोरलं आणि त्याच्यामध्ये माननीय मोदीजी, माननीय अमित शहा यांच्या नावाने, देवेंद्रजी यांच्या नावाने वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली जाणं हे एकमेव काम चालू असतं.
माननीय शरद पवारांच्या ह्याच्यात काय त्या स्वरूपाचं सगळी टीका सगळी सुरू असते. त्यामुळे शरद पवार जे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते कुठल्याच म्हणजे भाषणामध्ये उपाध्यक्ष मुद्दे- तुम्हाला असं म्हणायचं की मोदींनी भाषणामध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदी की गॅरंटी जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे होते त्यावरच फक्त भाष्य केलं. मग राजस्थानचं भाषण जे वादग्रस्त ठरलं, काँग्रेसवरती जे घणाघात करण्यात आले, अदानी अंबानींचा मुद्दा आला, आता हिंदू मुस्लिम आकडेवारी जी समोर आलेली आहे, लोकसंख्या वाढली कमी झाली, हे मुद्दे कुठेच प्रचारात महत्वाचे नव्हते. मग नवनीत राणांनी 11 वर्षापूर्वीचं वक्तव्य का काढावं अकबरुद्दीन ओवेसींचं? मला पूर्ण तुम्ही सगळे तुमचे सगळे प्रश्न संपून घ्या, मी उत्तर देतो. नाही बोला. मुळात असं आहे, पहिली गोष्ट सातत्याने आम्ही पहिल्यांदा मोदी की गॅरंटी मोदींच्या भाषणामध्ये प्रामुख्याने जे 40-25 मिनिटं भाषण असतं त्यामध्ये 35 मिनिटं 38 मिनिटं मोदीजींच्या गेल्या 10 वर्षातल्या केलेल्या कामाबद्दल ते बोलतात. नंबर 1. नंबर 2, काँग्रेसनी अशा प्रकारचा मुस्लिम धार्जिणा जाहीरनामा आणला तो आम्ही नाही आणला. जो देशाला विघातक स्तरावर नेणार आहे, विभाजन स्तरावर नेणार आहे, तो आम्ही नाही आणला. जर या देशातला एक प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस पक्ष अशा प्रकारचा अत्यंत समाज तोडणारा जर जाहीरनामा आणत असेल तर त्यावर भाष्य करणे आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे जर मोदीजी बोलले तर तुम्ही कशा पद्धतीने अशी भूमिका घेता? पण उपाध्यक्षजी, ब्रेकची वेळ झाली आहे, पण मुळात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते मुद्दे होते का ज्याचा उल्लेख मोदींनी केलेला होता? मग ते राजस्थानातलं भाषण असेल किंवा इतर कुठलंही. मी तुम्हाला त्या काँग्रेस स्वतः त्याचं खंडन करते म्हणून बोलतीये. अहो, त्यांच्या जाहीरनाम्यातले मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवा. ब्रेक नंतर मी तुम्हाला वाचून दाखवायला तयार आहे त्यांनी काय म्हटलंय ते. त्यांनी जाहीर छापलंय त्यांच्या जाहीरनाम्यात, तेच मुद्दे आम्ही घेतले सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही काही कुठले मनाने मुद्दे घेतले नाहीत. जे त्यांच्या जाहीरनाम्यात मुद्दे आहेत की संपत्तीचं पुनर्वाटप करू. आता हा तर कम्युनिस्टांचा आवडता छंद आहे. मग यातनं तुम्ही इथल्या समाजाचं काय करणार? जी लोक तुम्ही रेशमाजी तुम्ही कष्टाने आज कमवताय ते तुमचं काढून घेऊन वाटप केलं चालेल का? अशा पद्धतीची भूमिका जर काँग्रेसची असेल. बरं, दुसरं मनमोहन सिंग तर म्हणतातच की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. कर्नाटकात ओबीसी मधलं आरक्षण पहिल्यांदा काढून त्याकडे मुस्लिम समाजाला दिलं गेलं. धर्मावर आधारित आरक्षण असता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. जर ही सगळी भूमिका असेल, जर काँग्रेस अशी भूमिका घेत असेल तर आणि भाष्य आम्ही करायचं नाही असं म्हणायचं असेल तर हे कसं चालेल? आम्ही मोदी गॅरंटी बोलतोय, आम्ही विकासाचे मुद्दे मांडतोय. काँग्रेस ज्या या समाज विघातक अजेंडा घेऊन येतं त्यावर आम्ही बोलणार, तो आमचा अधिकार. निश्चित हा मुद्दा काकडींना पटलाय का हे आपल्याला विचारायचंच आहे. सोबतच संजय वरकड सर आणि मृणालिनी मॅम आपल्या सोबत आहेत, त्यांची देखील मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. राष्ट्रीय पातळीवरची चर्चा आता आपण राज्यापर्यंत आणूयात. मृणालिनी मॅम यांच्याकडे मला जायचं आहे. मृणालिनी मॅम, 11 मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. आपण जर या 11 मतदारसंघांमध्ये विचार करायचा झाला तर पुणे, बीड, सोबतच रावेर, जळगाव, संभाजीनगर, जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये टफ लढत बघायला मिळते. खास करून पुण्यात तर 3 मतदारसंघ कव्हर करण्यासाठी फडणवीस अगदी तिथे तळ ठोकून होते. पुण्याची निवडणूक देखील काहीशी जड जाईल असं वाटतंय भाजपला गिरीश बापट नसल्यामुळे. पुण्याची निवडणूक भारतीय जनता पक्षाला जड जाईल असं सध्या तरी चित्र नाही. पुण्यामध्ये गिरीश बापट ज्या रीतीने 3-3 लाखाचं मताधिक्य घ्यायचे तसं मताधिक्य आता भारतीय जनता पक्षाला मिळणार नाही. पण सांस्कृतिक राष्ट्रवाद, त्यानंतर राम मंदिर, शिवाय भारत महासत्ता होण्याचे मोदींनी चालवलेले प्रयत्न, हे सगळे पुणेकरांना आवडणारे विषय आहेत. त्यामुळे पुण्यात जिथे मुरली मोहोळ हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत लोकसभेची, तिथे त्यांना ॲडव्हान्टेज आहे हे निश्चित आहे. पण त्याच वेळेला ज्या रीतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, थोड्याफार प्रमाणात शिवसेना, कारण शिवसेनेचं काही पुण्यामध्ये खूप जास्त अस्तित्व आहे अशातला भाग नाही, रवींद्र धंगेकरांसारखा सामान्य उमेदवार समोर आणून काँग्रेसनी आणि इथे अंकुशजी बसलेले आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवणं सुरू ठेवलेलं आहे ते उत्तम आहे. संपूर्ण देशामध्ये आणि अर्थात महाराष्ट्रातही यावेळेला युती आणि आघाडी असा एक प्रचंड मोठा ताण आणि प्रचंड मोठा संघर्ष बघायला मिळतोय. पुण्याची जागा ही पारंपरिकरित्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिलेली आहे. अशा वेळेला निवडणुकीच्या मैदानातच काँग्रेसकडनं फारसा रस घेतला जायचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अस्तित्व आहे ते पुणे ग्रामीणमध्ये असलं तरी पुणे शहरामध्ये काही त्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळायचा असं नसायचं. त्यामुळे पुण्याच्या लढतीकडे साधारणतः काँग्रेसची आघाडी ही थोडा दुर्लक्ष करायची असं वाटायचं. यावेळेला तसं झालं नाही. त्याचं कारण कसब्याच्या पोटनिवडणुकीत
रवींद्र धंगेकर यांनी मिळवलेलं यश आहे. हो. काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. काँग्रेसनी ही निवडणूक गंभीरपणे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचं पुण्यातही प्रतिबिंब दिसतंय. पुणे लढत अत्यंत महत्वाची आहेच, वाद नाही. पण त्याचबाबत महाराष्ट्रात उद्या ज्या लोकसभा मतदारसंघांचं मतदान होणार आहेत ते साधारणतः निमशहरी भाग आहेत. हो. औरंगाबादमध्ये देखील उद्या निवडणूक होणार आहे. औरंगाबादची निवडणूक ही धार्मिक आधारावर गेल्या वेळेला लढली गेली होती, विभाजन झालं होतं आणि MIMचे इम्तियाज जलील तिथे निवडून आले होते. हो. यावेळेला आता मराठा चेहऱ्याला शिंदे गटाने दिलेली संधी, उद्धव ठाकरे यांनी टाइम टेस्टेड असलेला चेहरा पुन्हा मैदानात उतरवणं, इम्तियाज जलील, अशी साधारण एक वेगळ्या प्रकारची तिरंगी चौरंगी अशी लढत औरंगाबादेत होतीये. हो. औरंगाबाद हा शहराचा भाग आहे. बाकी सर्व मतदारसंघ हे निमशहरी किंवा ग्रामीण आहेत. या ग्रामीण भागाचे प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात तीव्र झालेले आहेत किंवा मोदींची जी प्रतिमा आहे ती शहरी, नागरी, अर्बन अशा प्रकारची समोर आली आहे. तो भारतीय जनता पक्षाचा नेहमीचा गड राहिलेला भाग आहे. या गडात ही निवडणूक उद्याची नाही आणि म्हणून मग शेतमालाचे छोटे छोटे प्रश्न असतील किंवा ग्रामीण भागात लाभार्थ्यांना जरी अनुदान मिळत असलं तरी या भागाकडे अच्छेदींशी संबंधित असलेल्या भाजपचं दुर्लक्ष होत आहे का वगैरे, या संबंधातली ही निवडणूक आहे. खरं तर मागच्या टप्प्यामध्ये बारामती हे अत्यंत हाय प्रोफाईल लढत झाली होती. हो. आणि पुढच्या टप्प्यात मुंबई आणि MMR ही अति 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 हाय प्रोफाईल लढत आहे. त्यामुळे या मधल्या टप्प्याकडे साधारणतः माध्यमांचं, साधारणतः नरेटिव्ह देणाऱ्यांचं थोडंसं दुर्लक्ष झाल्याची स्थिती आहे. ती आपण माध्यमकर्मी म्हणून मान्य करायला हरकत नाही. पण त्या दुर्लक्षामध्ये नगर, जिथे विखे पाटील यांचा तो गड आहे, तिथली निवडणूक ही अटीतटीची होतीये की काय लंके यांच्या आव्हानामुळे, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाल्यानंतर जी निवडणूक होतीये त्यात बारामती तर महत्वाचा आहेच, पण मावळ शिरूर इथलं वातावरण हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर होणारी ही निवडणूक असल्यामुळे बीडमध्ये OBC समुदायाच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना बजरंग यांनी दिलेलं आव्हान आणि मराठा समाजांनी त्यांच्या पाठीशी उभी केलेली ताकद, असे अनेक पदर असलेली ही 11 मतदारसंघातली निवडणूक आहे. केशव उपाध्ये यांनी मोदींची गॅरंटी, मोदींचं नरेटिव्ह घोषणापत्रात काय काय दिलेलं आहे, शरद पवार प्रादेशिक पक्षांबद्दल काय म्हणतात, या विषयांची जरूर चर्चा करावी. ते मुद्दे नाहीत असं अजिबात मला म्हणायचं नाही. पण शरद पवार काही प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये जावं असं जेव्हा म्हणतायत तेव्हा प्रादेशिक पक्ष आणि आम्ही काय केशव उपाध्यांच्या भाजपकडे जायचा विचार करतो असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे सध्या हा मुद्दा महत्वाचा नाही. या मुद्द्याची चर्चा आपण 4 जून नंतर नक्की करू. तो महत्वाचाच विषय आहे. पण आजचे विषय या 11 मतदारसंघातले प्रश्न, गेल्या काही दिवसात असं झालंय की मोदींच्या नेतृत्वातलं जे भारतीय जनता पक्षाचं आव्हान होतं त्याला छोटी छोटी आव्हानं त्या त्या मतदारसंघातनं दिली गेली. तिथले विषय महत्वाचे होऊन बसले. त्याची ही लढाई आहे आणि त्यामुळे या 11 मतदारसंघांचं चित्र काय राहणार आहे त्याकडे आज लक्ष देणं गरजेचं आहे. राष्ट्रीय प्रश्न आहेतच. निश्चित. हाच मुद्दा थोडासा पुढे जाऊन मला संजय सरांना विचारायचा आहे. मृणालिनी मॅम यांनी बरंच काही विश्लेषण केलंय. मात्र संजय सर, खरंच या 4थ्या टप्प्यापर्यंत फक्त मोदी विरुद्ध राहुल गांधी ही लढत कधीच महाराष्ट्रात राहिलेली नाहीये. प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता हे मुद्दे देखील राहिलेले आहेत. त्यात आता हिंदू मुस्लिम हा मुद्दा जोडला गेलेला आहे का? तो खरंच इथं प्रभावी ठरू शकतो का, की OBC आणि मराठा हा मुद्दा इथं प्रभावी ठरू शकतो या मतदानामध्ये? याबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि एकंदर 11 मतदारसंघांचं तुमचं नेमकं काय गणित सांगतं? नक्कीच आता मी अत्यंत असं वाटतं की काय आपण त्याचा औरंगाबादची निवड धार्मिक मुद्द्यावरच हो. आणि धार्मिक एक उठलं तो OBC असं जे मत जलील यांचा, परंतु मध्ये इम्तियाज जलील जो पद्धत राहिलेली आहे तो मतदार हा फार हिंदू मुस्लिम विरुद्ध बाण अशी जायची की
एका बाजूनं तरी धार्मिक मुद्दाच आहे, पण ज्याला भारतीय जनता पक्ष किंवा आपली शिंदे त्यांच्या अशा दोन्ही शिवसेना आलेल्या आहेत. आता कोणती निश्चित संजय सर, माफ करा, तुमच्या आवाजामध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी येत आहेत. पूर्ण आवाज आमच्यापर्यंत नीट ऐकू येत नाहीये. मी आमच्या सिस्टीमला सांगते की याबद्दल काही करायला आणि तुमचं मत आम्ही जाणून घेऊच. पुन्हा एकदा आपण जाऊयात काकडे सरांकडे. मी मृणालिनी मॅमला देखील पुण्याबद्दलचा हा प्रश्न विचारलेला होता. त्यांनी असं म्हटलं की नाही, भाजपचं पारडं इथं जड दिसतंय. त्याच्यावरूनच काकडेजी मला हा विचारायचं आहे की पोटनिवडणुकी, आमदारकीच्या पोटनिवडणुकीमध्ये जो धंगेकर पॅटर्न पुण्यात चालला, तो या लोकसभा निवडणुकीत चालेल असं वाटत नाहीये त्यांना. तुम्हाला पटतंय का हे? नाही, मृणालिनी त्यांची 2-3 वक्तव्य मला काही फारशी पटलेली नाहीत. एक तर त्यांनी सांगितलं की हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तशी परिस्थिती नाही. 14 आणि 19चा जो अपवाद वगळला तर त्यापूर्वी सातत्याने या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. हो. मग ते मोहन दारिया असतील, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे असतील, सुरेश कलमाडी असतील, विठ्ठल तुपे असतील. ठीक आहे, 2-3 मतदार 2-3 वेळेला काँग्रेसचं विभाजन झाल्यामुळे त्यांना तो विजय भाजपला आणि जे मिळाला. गिरीश बापट दोन्ही वेळा निवडून आले ते यावेळेस नाहीयेत, त्याचा देखील फटका कुठेतरी भाजपला बसेल. भाजपमध्ये प्रचंड असंतोष आहे. खरं म्हणलं तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची घोषणा फार लवकर झाली. त्यांना प्रचाराचा अवधी देखील बराचसा मिळाला. त्या मानाने रवींद्र गांगेकरांची उमेदवारी फार उशिरा जाहीर झाली. परंतु मुरली मोळांना जे मिळालं अवधी, त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये असलेल्या वरिष्ठांची, नगरसेवकांची असलेली नाराजी दूर करण्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ गेला. खुद्द बावनकुळे असतील किंवा देवेंद्रजी असतील, त्यांना पुण्यामध्ये येऊन बैठका घ्याव्या लागल्या की तुम्हाला या ठिकाणी एकीने काम केलं पाहिजे. जो काही त्यांच्या भाषेमध्ये त्यांना दम द्यायचा होता तो दम त्यांनी दिला. दुसरा, मृणालिनी त्यांनी मुद्दा उपस्थित केला राम मंदिराचा. राम मंदिराचा मुद्दा देशामध्ये कुठेही आता राहिलेला नाही. लोक विसरून गेले. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याही वेळेला वाटलं होतं की हा मुद्दा यावेळेला निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये येईल, लोक भावनिक होतील. परंतु संपूर्ण देशामध्ये हा मुद्दा कुठेही चर्चेत राहिलेला नाही. दुसरी गोष्ट, भारत महाशक्ती होणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही एका विशिष्ट वर्गामध्ये चर्चेला जातात. सर्वसामान्य मतदारांमध्ये झोपडपट्टी असेल, कामगार वर्ग असेल, दलित असेल, अशा ठिकाणी महाशक्ती वगैरे किंवा जगाची परिस्थिती याचा विचार केला जात नाही. माझी 2 वेळची रोजीरोटी मला कशी मिळेल, महागाई माझी कमी कशी होईल, याच्याकडे ते लक्ष गेलेलं असतं. आणि यावेळेला गांगेकरांची लोकप्रियता त्यांनी दाखवून दिली. म्हणजे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. कसब्याची पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीने अर्थपुरवठा केला, राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री कशा पद्धतीने या ठिकाणी ठाण मांडून होते, पोलीस यंत्रणेचा किती गैरवापर केला, हे सगळं पाहिलं. पण पुणेकरांनी आणि विशेषतः कसबा मतदारसंघातील 25 वर्षानंतर इतिहास घडवून आणलाय. आज देखील तुम्ही पुणे शहरामध्ये 10 लोकांना भेटलात तर 10 लोकांपैकी 7 जणांच्या तोंडामध्ये रवींद्र गांगेकरांचं नाव दिलं जात आहे. आणि तीच परिस्थिती मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आम्हाला म्हणजे काँग्रेसचं पारडं पुण्यात जड असेल आणि काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल असं आपल्याला वाटतंय. एकच आम्हाला भीती वाटते की ज्या पद्धतीने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पोलीस यंत्रणेने गैरवापर केला गेला किंवा आजकालच्या आणि आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने काही गैरप्रकार रात्रीचे त्या ठिकाणी केले गेले, तसे होऊ नयेत. नाहीतर रवींद्र गांगेकर यावेळेला निश्चितच ही जागा लोकसभेची काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडे आणतील, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. मला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे जायचं आहे, कारण अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणामध्ये एक खळबळजनक दावा केलाय. उपाध्येजींना तो माहितीच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2025 साली पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत आणि आपला उत्तराधिकारी आणि पंतप्रधान म्हणून ते अमित शहांकडे सूत्र सोपवणार आहेत. भाजपच्याच एका नियमाचा, म्हणजे 75 वर्षांवरील नेते मंडळी निवडणूक लढवणार नाहीत, या नियमाचा हवाला देऊन त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय. हे खरं आहे का उपाध्येजी? असं विरोधकांचं काम असतं बेछूट आरोप करणं.
आता ते किती गांभीर्याने घ्यायचे हे आपण ठरवत असतं. मुळामध्ये त्याचं उत्तर कालच माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लगेच दिलं. ते म्हणाले की पुढचं पूर्ण टर्म हे पंतप्रधान मोदीजी पंतप्रधान असणार आहे आणि त्यानंतरही जर निवडणुका समोर जाताना तेच पुढे नेतृत्व करतील. त्यामुळे या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये फ्रॉम टॉप भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये याबद्दल कोणत्याही मग प्रकारची भाजपमध्ये नेत्यांबद्दलचा जो नियम होता 75 वर्षांवरील नेत्यांबद्दलचा, त्या नियमाचं काय? असं आहे की मुळामध्ये आता पंतप्रधान मोदीजी जे देश विकासाचं काम करतायत, देशाला जगाच्या पाठीवर नेण्याचं, जगाच्या पाठीवर अतिशय मानाचं स्थान आज देशाला मिळतंय, ज्या पद्धतीने आज देशातली त्यांची लोकप्रियता आहे, लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे आज ते आपली आत्ता सुद्धा ते या सगळ्याच्या मोदी गॅरंटी या शब्दाभोवती आपली सगळी निवडणूक सुरू आहे. त्यामुळे जी जी वचनं मोदी देत आहेत ती मोदीजी आपली वचनं पूर्ण करणार, त्यामुळे त्याच्याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. आणि भारतीय जनता पार्टीच्या जनतेच्या मनातही अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न नाही, हे सुद्धा रेश्मा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काकडेजी ऐकलत का उपाध्याय काय म्हणाले? पटतंय का आपल्याला? असं आहे, 75 वर्षाचा नियम हा फक्त लालकृष्ण अडवाणींसाठी होता, नरेंद्र मोदी स्वतःसाठी केलेला नाही. आणि एकच गोष्ट आहे की आज सुद्धा निवडणूक ही झाल्यानंतर संघ परिवारामध्ये कशा पद्धतीचं मत आहे किंवा एकंदरीत पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्या पद्धतीने कारभार करतात, ज्या भ्रष्टाचारी मंडळींना एकत्र करतात, त्याच्या बाबतीमध्ये स्वतः भारतीय जनता पक्षामधल्या अनेक नेत्यांना ते खटकत आहे. संघामध्ये तर त्याच्या बाबतीमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्या तीव्र प्रतिक्रिया कदाचित आगामी काळामध्ये उफाळून येतील. आणि अरविंद केजरीवाल म्हणतात तसं त्या ठिकाणी कदाचित मोदींना बाजूला जावं लागेल आणि त्या ठिकाणी जर का नितीन गडकरींसारखा माणूस आला तर महाराष्ट्राला आणि आम्हाला देखील निश्चितच आनंद होईल. ते व्हावं अशी आमची इच्छा असू शकते. निश्चित. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली, मात्र फायनल कमेंट उपाध्येजी. त्या गोष्टीचं आश्चर्य असं वाटतं की एकीकडे काकडेंना त्यांच्या पक्षातली लोक कधी सोडून गेली हे कळलं नाही, पण भाजपमध्ये संघामध्ये आतमध्ये काय चाललंय याचा पत्ता लागला. हे सगळ्यात हास्यास्पद आहे ना. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पुढचं पूर्ण नेतृत्व मोदीजींच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक होतीये आणि ते पूर्ण कार्यकाळ करतील ह्याच्याबद्दल कुणाच्या मध्ये शंका नाही ना जनतेच्या. त्यामुळे कुणी कितीही अशा प्रकारचे प्रचार करायचा प्रयत्न केला, जनता त्याला फसणार नाही. निश्चित. याबद्दल आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, माफ करा. निवडणुकीचा चौथा टप्पा आहे, तो पार पडतोय. उद्या मतदान होतंय आणि या अनुषंगाने ही सगळी चर्चा घेण्यात आली. काही जणांना पुरेसा वेळ देता आला नाही, त्याबद्दल खरंच माफ करा. मात्र या चर्चेत आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास.